अवॅस्क्युलर नेक्रोसिस किंवा एव्हियन हिपचं निदान कसं केलं जातं? त्याचे दोन मुख्यत्वे आहेत. एक आहे क्लिनिकल डायग्नोसिस आणि सेकंड आहे रेडिओलॉजिकल डायग्नोसिस. ज्या पेशंटना खुब्याचं दुखणं आहे किंवा गुडघा दुखतो किंवा कंबर दुखतो आणि ज्यांच्या डेली ॲक्टिव्हिटी त्याच्यामुळे अफेक्ट झालेल्या आहेत, अशा पेशंटनी ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जेव्हा पेशंट डॉक्टरांच्याकडे क्लिनिकमध्ये येतो तेव्हा डॉक्टर त्याला क्लिनिकली चेक करतात. त्याच्यामध्ये खुब्याच्या मुवमेंट्स ह्या रिस्ट्रिक्ट होत आहेत असं डॉक्टरांच्या लक्षात येतं. त्याच्यानंतर मग डॉक्टर त्यांना एक्सरे किंवा MRI हे निदान करण्यासाठी ॲडवाईस करतात. तर ह्याच्यामध्ये स्टेजिंग काय आहे, तर स्टेज 1, स्टेज 2A, स्टेज 2B, स्टेज 3A, स्टेज 3B आणि स्टेज 4.